आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी जिल्ह्याचे कला क्षेत्राचे वैभव असणारे नटराज रंगमंदिर मागील अनेक वर्षापासून बंद आहे। ते चालू करण्यात यावे, तसेच नवीन नाट्यगृह देखील सुरू करण्यात यावे अशी मागणी परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल व उपमहापौर गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली। 11 मार्च रोजी परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा भव्य सत्कार महापालिकेच्या कार्यालयात करण्यात आला। या सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुर्कमाने म्हणाले की नटराज रंगमंदिर या मंचाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलावंत घडले आहेत। परभणी ही सांस्कृतिक रंगभूमी आहे। नृत्य, नाट्य, अभिनय, गायन, वादन अशा कला प्रकारांना भव्य मंच म्हणून नटराज रंगमंदिर आहे। त्या नटराज रंगमंदिराची दुरवस्था झाली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे बंद आहे, ज्यामुळे परभणीतील कलावंतांना आपल्या कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध नाही। अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धा, सामाजिक उपक्रम घेणे शक्य राहिले नाही, ज्यामुळे कलावंतांना आपल्या हक्काचे मंच उपलब्ध होत नाही। तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या समोरील नाट्यगृह देखील अर्धवट बांधकाम झाले आहे। त्यामुळे नटराज रंगमंदिर दुरुस्त करून सुरू करण्यात यावी, तसेच नवीन नाट्यगृह देखील बांधकाम करून लवकरात लवकर खुले करावे, ज्यामुळे परभणीच्या कलावंतांना पुन्हा आपल्या कला सादरीकरणाची संधी मिळेल। या सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव राहुल वैभव यांनी केले, तर या प्रसंगी डॉक्टर राहुल टेंगशे, अमर गालफाडे, प्रकाश बारविंड, अंगद सोंगे, परवेश शेख उपस्थित होते। परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशन आपल्या परभणीत आहे, त्याचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुर्कमाने, सचिव मी आणि आपल्या परभणीचे असंख्य कलाकार आहेत। तर आपल्यासारख्या दोन तरुण नेतृत्व महापालिकेच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदारीवर आपण आहात, तर पहिले आपलं खूप खूप अभिनंदन आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने, सर्वांच्या वतीने आणि राहिलेली आहे। तर आपल्या सर्वांनाही विनंती आहे की नटराज रंगमंदिराचं पूर्ण झालं, त्याची झाली नवीन रूपात आणि नवीन जे नाट्यगृह आहे ते जर झालं तर आपल्या परभणीच्या कलावंतांना पुन्हा संधी मिळते अशी विनंती मी करतो। आदरणीय अध्यक्षांना विनंती की आज सन्मान सत्कार केल्याचं मनापासून मला आनंद झालेला आहे की आपल्या परभणी नगराचा कायापालट करण्यासाठी दोन तरुण तडफदार नेतृत्व, एक आमचे खेळाडू मित्र महापौरपदी नियुक्त झालेले आहेत आणि दुसरे आमचे उपमहापौरपदी ज्यांचं शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्राला योगदान आहे, अशा दोन दिग्गज तरुण तडफदार नेतृत्वाला या शहराचं नेतृत्व मिळणं हे खरोखरच आपण भाग्यवान आहोत असं समजतो। कारण नव्या पिढीच्या हातात राजकारण आणि सत्ता आली की सर्व बदलत असतं। आमची सर्वांची एक विनंती असणार आहे आपल्या दोघांनाही की आपण साहित्य, क्रीडा, कला या क्षेत्रात तर राहतात, पण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आमचं नटराज रंगमंदिर हे आपल्या परभणीचं वैभव आहे। आदरणीय सुरेशदादा देशमुख साहेबांनी सगळ्यात आधी परभणी फेस्टिवलची सुरुवात केली आणि तो फेस्टिवल देखील तिथेच व्हायचा आणि त्या निमित्तानं आपल्या दोघांनाही विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं परभणीचं वैभव पुन्हा आणणारच आहात, पण नटराज रंगमंदिर आणि नव्यानं होऊ घातलेलं जे अर्धवट अवस्थेत असणारं जे रंगमंदिर आहे ते पुन्हा सुरुवात करावी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या हातून खूप चांगले कामं व्हावेत हीच अपेक्षा।